वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची अचानक झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। या तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी नगर परिषदेच्या भूखंड रजिस्ट्री प्रकरणाशी या बदलचा काही संबंध आहे का याबाबत नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। मागील काही दिवसांपासून नगर परिषदेच्या मालकीच्या जागा, ओपन स्पेस आणि भूखंडाच्या नोंदणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी, मंजुरी प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्याने संशय अधिक गडद झाला। शहरातील नागरिकांच्या मते भूखंड रजिस्ट्री प्रकरणात कोणाची जबाबदारी आहे याची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। जर कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आली तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही पुढे येते। दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा आणि कथित भूखंड रजिस्ट्री प्रकरणाचा थेट संबंध असल्याचं कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र अचानक झालेल्या या प्रशासकीय निर्णयामुळे शहरात चर्चांना उधाण आलं। आगामी काळात या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बदली ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की भूखंड रजिस्ट्री प्रकरणाशी संबंधित घडामोडींचा परिणाम हा प्रश्न सध्या वसमतकरांमध्ये चर्चेचा विषय बनला। वसमत नगर परिषदेचे पुन्हा मुख्याधिकारी म्हणून आशुतोष चिंचाळकर यांची एंट्री झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.